जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी माहितीपूर्ण असे जनरल नॉलेजवरील काही क्वेश्चन्स बघणार आहोत, जे की तुम्हाला एमपीएससी कंबाईन आणि आत्ताच निघालेल्या पोलीस भरतीमध्ये माहितीपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे सर्व क्वेश्चन्स लक्षपूर्वक बघा। पहिला क्वेश्चन आहे, गोबर गॅस यंत्रातून कोणता वायू मिळतो? तर गोबर गॅस यंत्रामधून मिथेन हा वायू मिळत असतो। दुसरा क्वेश्चन, स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडला काय म्हणतात? तर स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडला कोरडा बर्फ असे म्हणतात। सर्वसाधारण परिस्थितीत कोणता द्रव्य स्थितीत असणारा धातू आहे? तर सर्वसाधारण परिस्थितीत पारा हा द्रव स्थितीत असणारा धातू आहे। कोणता वायू अपवाद सोडता? सर्व अणूंच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात। तर हायड्रोजन हा वायू अपवाद सोडता सर्व अणूंच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात। काय व्यक्त करण्यासाठी डाल्टन हे एकक वापरतात? तर अणुवस्तुमान हे व्यक्त करण्यासाठी डाल्टन हे एकक वापरतात। बलाचे MKS मधील एकक काय आहे? तर बलाचे MKS मधील एकक न्यूटन हे आहे। कार्याचे MKS मधील एकक काय आहे? तर कार्याचे MKS मधील एकक हे जूल आहे। वारंवारतेचे एकक काय आहे? तर वारंवारतेचे एकक हे हर्ट्झ हे आहे। किती डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता महत्तम असते? तर 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता महत्तम असते। अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने 1905 साली अणुयुगाचा पाया रचला, तर ते कोणत्या देशाचे होते? तर अल्बर्ट आइन्स्टाईन हे जर्मन या देशाचे होते। प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता डॅश डॅश तंत्रामुळे शक्य झाले। तर प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता ही क्लोनिंग या तंत्रामुळे शक्य झालेले आहे। अवकाशात मानव जिवंत राहू शकतो हे डॅश डॅश यांच्या यशस्वी अवकाश यात्रेने सिद्ध केले। तर अवकाशात मानव जिवंत राहू शकतो हे युरी गागारिन यांच्या यशस्वी अवकाश यात्रेने सिद्ध करून दाखवले आहे। सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे। तर सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या राज्यात आहे। नासा जास्त करून याच स्पेस सेंटरमधून त्यांचे अवकाश लॉन्च करत असतो। डॅश डॅश साली नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरला। तर 1969 साली नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरला। प्रत्येक दिवशी चंद्रोदय आपल्या दिवसापेक्षा सुमारे डॅश डॅश उशिरा होतो। तर प्रत्येक दिवशी चंद्रोदय आपल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होत असतो। हॅलेचा धूमकेतू डॅश डॅश वर्षांनी एकदा दिसतो। तर हॅलेचा धूमकेतू हा 66 वर्षांनी एकदा दिसतो। भारताचा पहिला उपग्रह डॅश डॅश हा 19 एप्रिल 1975 रोजी अवकाशात सोडण्यात आला। तर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा 19 एप्रिल 1975 रोजी अवकाशात सोडण्यात आला। महाराष्ट्रात डॅश डॅश येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे। तर महाराष्ट्रामध्ये तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे। शुद्ध सोने डॅश डॅश कॅरेटचे असते? तर शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे असते। त्याची शुद्धता 100% असते।
आधुनिक आवर्त सारणी डॅश डॅश ह्यावर आधारित आहे। तर आधुनिक आवर्त सारणी ही मूलद्रव्यांचे अणुअंक यावर आधारित आहे। विभवांतराचे SI एकक डॅश डॅश हे आहे। तर विभवांतराचे SI एकक हे व्होल्ट आहे। मानवी रक्ताचे एकूण डॅश डॅश गट पडतात। तर मानवी रक्ताचे एकूण 4 गट पडतात। विद्युत ऊर्जा व चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम डॅश डॅश यांनी शोधून काढला। तर विद्युत ऊर्जा व चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम ओरस्टेड यांनी शोधून काढला होता। डॅश डॅश पासून मिळणारी ऊर्जा प्रदूषणरहित असते। तर सौर घट पासून मिळणारी ऊर्जा ही प्रदूषणरहित असते। सर्व इंधनात डॅश डॅशचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक असते। तर सर्व इंधनात हायड्रोजनचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक असते। स्पॉट हे डॅश डॅश ऊर्जा स्रोत आहे। तर स्पॉट हे भूगर्भ औष्णिक ऊर्जा स्रोत आहे। द्राक्षामधील आर्द्रता शोषण्यासाठी डॅश डॅश वापरतात। तर द्राक्षामधील आर्द्रता शोषणासाठी सौर शुष्कक हे वापरतात। LPG मध्ये डॅश डॅश हे घटक असतात। तर LPG मध्ये ब्युटेन व आयसोब्युटेन हे 2 घटक असतात। ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डॅश डॅश हे आहे। तर ध्वनीच्या तीव्रतेचे एकक हे डेसिबल आहे। ध्वनीचे प्रसारण डॅश डॅश मधून होत नाही। तर ध्वनीचे प्रसारण निर्वात प्रदेशमधून होत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला 2024 या वर्षात नक्कीच फायदा होणार आहे।